पोलिसांनी खरातला इथं गोष्टात आणलेला आहे आणि बघा कुठलीही महिला किंवा सर्वसामान्य महिला किंवा या पोलीस महिलांची ड्युटी जरी करत असल्या तरी प्रत्येकाला वाटतंय की त्याला 2 कानाखाली दिल्या पाहिजे आणि महिलांच्या ताब्यात द्या अशी सगळ्यांची मागणी आहे। आणि आम्ही पोलिसांना तेच सांगतोय की आम्हाला तिथं जाऊ द्या, आम्हाला जो काही विरोध करायचा आहे तो करू द्या, त्याला कळू द्या। तो दुसऱ्यांचं भविष्य सांगत होता ना, त्याला 2 कानाखाली देऊन त्याचं भविष्य आता सांगणार आहे की तू फासावर जाणार आहेस म्हणून। आणि त्यांनी जे केलंय ना हे माफ करण्यासारखं नाहीये आणि म्हणून ती माफी जे काय त्याला शिक्षा होईलच, परंतु आम्हाला सुद्धा त्याला शिक्षा द्यायची आणि त्याच्यासाठी आता येताना का होईना मी सोडणार नाही, पण तुम्ही मला सोडून द्या। तुम्ही काय ताब्यात घेतलंय? काय केलंय? बाजूला कशाला घेतलंय? काय थांबवलं? काय चुकीचं केलं? चांगल्या माणसासाठी आलो हे बघा, कोर्टामध्ये अशोक खरातला आता पोलिसांनी आणलेला आहे आणि आपण बघतोय की त्यानं जे काही घृणास्पद कृत्य केलेलं आहे तर त्यासाठी आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल, पोलीस कस्टडी वाढवून पण मिळेल। परंतु राज्यातल्या अनेक महिला आम्हाला फोन करतायत, अनेक महिलांची घरातल्या अनेक वेगवेगळ्या लोकांची इच्छा आहे की त्याला एकतर जनतेच्या ताब्यात द्या नाहीतर जाऊन 2 कानाखाली तरी दिल्या। पोलिसांनी प्रकरण जर दाबलंच नसतं, पेनड्राईव्ह गायब झालेच नसते तर आमच्या ताब्यात मागच्याच वर्षी आले असते। आरोप आहे का पेनड्राईव्ह वगैरे काही गायब केले? पेनड्राईव्ह मागच्या वर्षी आमच्याकडे येणार होते, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर डिसेंबर 2025 ला आमच्याकडे पेनड्राईव्ह येणार होते, पण ते काही लोकांच्या माध्यमातून गायब केले गेले आणि ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पोलिसांनी। मग खरातलं वाचवायला केले ना, त्याच्यानंतर 4 महिने हे ज्या काही गोष्टी घडल्या, आता मार्च मध्ये गुन्हा दाखल झालाय, मग त्यावेळी पोलिसांनी करायला पाहिजे होतं ना सगळं। सध्या आता कोर्टात त्यांना न्यायालयात हजर केलेला आहे, आता सुनवाई सुरू आहे, पण या सगळ्यात मध्ये आता बाहेर या सगळा गोंधळ झाल्यामुळे त्याची अडचण निर्माण होईल असं नाही वाटत? नाही, कशाला कसली अडचण निर्माण होणार आहे? त्यांना इतक्या अडचणी निर्माण केल्या आहेत, इतक्या महिलांचे संसार उद्ध्वस्त केलेत। आज अनेक पीडित महिलांचे आम्हाला फोन येतात, पीडित महिलांना आम्ही आव्हान करतोय, पोलीस आव्हान करतायत, पण अनेक महिला म्हणतात की ताई आमचा संसार चालू आहे, आम्ही जर कुठे FIR द्यायला आलो, घरात काही गोष्टी कळाल्या तर अनेक संसार रस्त्यावर येतील। अनेक लहान मुली, अल्पवयीन मुली आहेत, अनेक विद्यार्थिनी आहेत ज्यांच्यावर हे सगळं केलेलं आहे आणि मग असा गोंधळ केल्यावर त्याला काय अडचण येणार आहे? त्यांनी ऑलरेडी इतक्या अडचणी केल्या आहेत की त्याला फाशी होणारच आहे, पण त्याला लवकरात लवकर झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टाची याच्यामध्ये जी आहे ती स्थापना झाली पाहिजे। मला वाटतं की अशी ही जी काही आसाराम बापू असतील, राम रहीम असतील, अजून ना आसाराम बापूंना शिक्षा झाली ना राम रहीमला फाशीवर चढवण्यात आलं। इलेक्शन आली की राम रहीम सुद्धा जे आहे ते जेलच्या बाहेर जे आहे ते पॅरोलवर येतो, कारण यांचे मोठमोठे भक्त जे आहेत ते मतदार असतात आणि म्हणून राजकारणी त्यांना बाहेर काढतात। मग या असल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी ठेवायचं आहे का? म्हणून त्यांना जे आहे ती लवकरात लवकर 3 महिन्याच्या आत त्याला फासावर लटकवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। SITचा जो तपास आहे तो आता तरी योग्य रीतीनं चालू आहे, परंतु अजून सुद्धा जे ट्रस्टी आहेत, ज्यांची नावं समोर आलेली आहेत, मग रुपाली चाकणकर असतील, इतर ट्रस्टी असतील, या खरातचे जे कोणी साथीदार असतील, त्यांची टोळी असेल, त्या टोळीमधल्या कुणाचाही अजून जे आहे तो जबाब घेतलेला नाहीये, अजून कुणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये, अजून कुणालाही अशोक खरात जो आहे त्याला मदत करणारे जे ट्रस्टी असतील, त्याची जी टोळी असेल, त्याचे काहीतरी जवळची 1-2 जण ताब्यात घेतली, पण बाकीची जी काही मोठा आकडा आहे जो जमिनीच्या संदर्भात असेल किंवा याच्या असेल त्या सगळ्यांना जे आहे